आम्ही जो संकल्प जो आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर सुद्धा महायुतीला तोच महाविजय मिळवण्याचा आम्ही या ठिकाणी संकल्प करतोय। अहिल्यानगरच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा एक ऐतिहासिक विजय मिळवला आहे आणि सगळ्यात मोठा जनादेश महायुतीला दिला। अनेक भावी मंत्री भावी मुख्यमंत्री पराभूत झाले। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही कोणा पाठीची घालणार नाही, गुन्हेगाराला शासन होईल असं कोणी मला संधी ठेवायचं कारण नाही की सरकारला कोणा वाचवायचा प्रयत्न करते। महायुतीला अभूतपूर्व विधानसभेत यश मिळवल्यानंतर ज्या पद्धतीने भाजप रणनीती आखत आहे शिर्डीमध्ये, यामध्ये भाजपाचा सर्वात मोठा वाटा या विजयामध्ये राहिलाय। आपल्यासोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहे। सर, खर तर विधानसभेत अभूतपूर्व यश मिळाले, पण त्याचा सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा राज्यात आलेला आहे। सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि आता साईनगरीमध्ये हे भव्य आणि दिव्य असं अधिवेशन बोलवलं गेलंय। नेमके काय नियोजन असणार आहे भविष्यात? महाविजयाचा हा मेळावा आहे। याच्यातून आम्ही जो संकल्प जो आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर सुद्धा महायुतीला तोच महाविजय मिळवण्याचा आम्ही या ठिकाणी संकल्प करतोय। आणि ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या छोट्या मोठ्या लोकांनी पदाधिकाऱ्यांनी एवढं मोठं यश संपादन केलंय त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करणारा हा मेळावा आहे। भाजपाचं श्रद्धा सबुरी आणि भाजपाचा हे नेमकं टॅगलाईनचा अर्थ नेमकं काय? थोडस नाही, श्रद्धा आणि सबुरी हा बाबाने संदेश दिलाच आहे ना, आणि तोच मंत्र मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये यापूर्वी येणाऱ्या काळामध्ये त्याच मंत्रावर आधारित पुढे सगळ्यांनी काम करायचं आहे। तुम्ही तुमच्या मतदारसंघात आणि तुमच्या विभागात देखील श्रद्धा सबुरी घेऊन विधानसभेत मोठी बाजी मारली आहे। नाही, आपल्या अहिल्यानगरच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा एक ऐतिहासिक विजय मिळवला आहे आणि सगळ्यात मोठा जनादेश महायुतीला दिला। अनेक भावी मंत्री भावी मुख्यमंत्री पराभूत झाले। आणि आता जशा पद्धतीने बातम्या समोर येत आहे की अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते देखील तुमच्या संपर्कात आहे, म्हणजे तसं विचार शरद पवार पक्षातील देखील नेते तुमच्या संपर्कात आहे। असं संपर्कात असं अशी लोकसभेच्या नंतर निगेटिव्ह नॅरेटिव्ह हे लोकांचा जो आत्मविश्वास वाढला होता, मला वाटतं त्यांचा भ्रमनिराश झाला, त्यांच्या नेत्यांच्या बद्दल भ्रमनिराश झालेला आहे कार्यकर्त्यांचा। मला वाटतं त्या जिल्ह्यातल्या लोकांनी या संदर्भात निर्णय करायचा आहे। शेवटी मूळ भारतीय पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल, एवढीच आमची भूमिका आहे। मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं ठाकरे म्हणजे शिंदे शिवसेनेकडे सांगितलं जात आहे, याकडे तुम्ही कसं बघता? काय म्हटले? म्हणजे शिंदे शिवसेनेचे गजानन कीर्तीकर काल मेळाव्यात बोलले की मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहे, या विधानाकडे तुम्ही कसं पाहता? प्रत्येक पक्षाला आपल्या स्वतःच्या निवडणुकीच्या रणनीतीबद्दल भूमिका घेण्याचा अधिकार आहे। असं शेवटी अंतिमता निर्णय महायुतीमध्ये बसणारे नेते घेतीलच ना। रवींद्र चव्हाण यांच्यावरती कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे। आता काम करताना नवीन ऊर्जा कार्यकर्त्यांमध्ये दिसेलच, मात्र नेत्यांमध्ये देखील ती पाहायला मिळेल का? 100%। रवींद्र चव्हाण एक चांगले संघटक आहेत। संघटनेच्या माध्यमातून उत्तम कामगिरी त्यांची झालेली आहे। मला वाटतं निश्चितपणे विद्यमान प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांनी अहोरात्र मेहनत करून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली होती आणि त्याचा परिणाम आपण पाहतोच आहे। रवींद्र चव्हाण सुद्धा एक संघटनेतून वाढलेला माणूस आहे, निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण करतील यात काही संदेह नाही। बीड प्रकरण पुन्हा एकदा सरकारला टार्गेट केलं जाते, वाल्मिक कराडला पुढे टार्गेट होत नाही, वाल्मिक कराडावरती मोका दाखल केला गेला असं म्हटलं जात आहे। नाही, मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही कोणा पाठीची घालणार नाही, गुन्हेगाराला शासन होईल असं कोणी मला संधी ठेवायचं कारण नाही की सरकारला कोणा वाचवायचा प्रयत्न करते। धन्यवाद तुम्ही लेट्सअप सोबत बोलल्याबद्दल। प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, शिर्डी।